मुक्ता जर तिकडे येळेवर पोहोचली नसती तर काय झालं असतं? आणि छोट्या मालकांच्या जीवाला काय झालं असतं तर कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो. चल मुक्ते, हळदीचा लेप लावते. चल आई थांब, मी लावते ना. चल चल. हो, मला अजून एक टेन्शन आलंय. कसलं? खायला काय करायचं? काय झालं? पीठ संपलं काय? चपात्याचं नाहीये, भाकरीच आहे. पण पिठलं भाकरी खातीन का ते? काय माहित, त्यांच्या घरी पिठलं खात असतील. गजा, अरे ये गजा. काय? अरे इकडे ये. मला सांग, छोटे मालक घरी काय काय खात्यात र? लय भारी भारी खात्यात. गुलाबजामुन, पनीरची भाजी, फुगलेल्या चपात्या, श्रीखंड तर रोजच असतं ताटात. मग पिठलं करू का नको? कर ना, साखर घालून कर. श्रीखंड म्हणून सांगायचं. ए ग बाई, आई काय असन तर कर, लय विचार नको करू. आपण जेवायला नाही बोलवले त्यांना, स्वतःहून आलेत आपल्या घरी. अगं पण तरी ते पाहुणे आहेत आपले. आवळ्यापेक्षा परिस्थिती महत्वाची आहे. काय असेल ते भाजी भाकरी कर, त्यांना खाऊ घाल आणि काढून दे इकडनं. अगं बाई, छोटे मालक, माया पोरीमुळे तुमचं मन दुखावलं गेलं असन तर मी माफी मागतो तुमची. हो नाही, तिला जेवढं मी दुखावलंय त्यापुढे काहीच नाही. अँड इट्स रिअली अनबिलिव्हेबल की जगात खरंच इतक्या चांगल्या मनाची माणसं आहेत. खरंच देवाचं काळीज आहे तुमचं. नमस्कार. हाय. हो, आणि तुम्ही प्लीज माझ्यासमोर हात जोडत जाऊ नका. तुमचे हात नेहमी मला आशीर्वाद देण्यासाठीच उठायला हवेत. आणि मी खूप मोठ्या घरातला आहे, श्रीमंत घरातला आहे असं बिलकुल समजू नका. मी तुमच्याच कुटुंबातला आहे असं समजा. आणि माझ्या जेवणाचं तर टेन्शनच घेऊ नका. तुम्ही जे बनवाल ना त्यातले 2 घास मला दिले तरी चालते. प्रेमानं, आपुलकीनं जेवढं मिळेल ना तेवढं पुरेसं असेल माझ्यासाठी. छोटे मालक, आम्ही तुम्हाला उपाशी नाही ठेवणार. घासातला घास देऊ, पण तुमच्यासाठी चांगलं काय नाही बनवू शकत आम्ही. हा, मला नकोच आहे. आणि वेगळं काही करू नका. मी म्हणालो ना, तुम्ही जे बनवाल त्यातले 2 घास मला द्या. बरोबर. कुसुम, हा, मी भाकऱ्या थापायला घेते. हा, चल ग बघते. चल, तुम्ही बसा ना मालक. इकडे घ्या. मालक, आहो तुम्ही तिथं कशाला बसलो? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. जमिनीवर राहायला आवडतं मला. कसं आहेस? एक विचारायचं होतं. विचार ना. तुम्ही तुमचा वाड असून कायमची इकडे आला ना?
जेवून झालं की ते त्यांच्या घरी जाणार आहेत कायमचं. हा, आणि जाताना तुझ्या मोठ्या बहिणीला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे कायमच. हा, तुमचं लग्न झालंय ना. गजा, म्हणजे एकदम मंत्राग्नीच्या साक्षीनं झालं नसलं तरी माझं तुझ्या ताईशी लग्न झालंय. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी इथे फक्त मुक्ताला भेटायला आलेलो नाहीये, तर तिला तिच्या सासरी घेऊन जायला. पण जबरदस्तीनं किंवा तिच्या मनाविरुद्ध नाही. जेव्हा ती स्वतःहून यायला तयार होईल तेव्हाच मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईन. माझ्या निर्णयावरच अवलंबून असेल तर मी परत तोंडावरच सांगते, मावा निर्णय बदलणार नाही. मी तुमच्या सोबत येत नाहीये. तुम्ही जेवा आणि रस्त्याला लागा. गजा, छोटे मालक जेवून निघाले मला कळव. मुक्ता, तुला चांगलंच माहिती आहे, मला तुझे डोळे वाचता येत. आणि आताही तुझे डोळे काहीतरी वेगळंच बोलतात. खरंच त्याचे डोळे बोलत आहेत, पण मी आता आवाज कधीच नाही ऐकला. खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर. आय लव्ह यू मुक्ता. मला उत्तर मिळाले. मावा नकार. तुझ्या कपाळाला कुंकू लावणं हे तुझ्या लेखी जरी चूक असलं तरी माझ्यासाठी तो माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा निर्णय होता.